जंतर मंतरवरील CJPच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी जेव्हा लाठीचार्ज केला तो त्यावेळेस लाठी खाणारा भरत बानाईत जो आहे तो राहुल गांधी यांना काल भेटून नागपुरात आलेला आहे। काय नेमकं त्याचं राहुल गांधींसोबत बोलणं झालं, काय नेमका त्याचा ठिकाणचा प्रसंग होता, भरत आपल्यासोबत आहे, त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भरत, काय सांगशील, ज्याप्रमाणे CJPचं आंदोलन झालं त्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार्ज झाला त्यावेळेस तू समोर होता आणि तू ठिकठिकाणी दिसतो आहे की मारो मारो अशा प्रकारचा आवाज करतो आहे, काय अनुभव होता तेव्हा तर माझा अनुभव ह्याच होता की की मी जेव्हा तिथे झटायला गेलो होतो की मुलांचा आवाज उचलायला गेलो होतो, तेव्हा त्या प्रकारे आम्हाला हल्ला करण्यात आला पोलीसद्वारे। तुम्ही बघितलं असेल की कुठल्या प्रकारच्या आतंकी हमल्यासारखेच हमला केला यांनी। आमची कुठल्याही प्रकारची चूक नसतानाही यांनी आमच्यावर अत्याचार केला। तरी मनात एक खंत होती की आम्ही देशातले नागरिक आहोत, आम्ही आपला प्रश्न इथे मांडत आहोत। तर जनतेत नेत्यांनी यावं, तर पोलीसवाल्यांनी किंवा फोर्सद्वारे यांनी आमच्यावर एवढा अत्याचार केला की ही जी फोर्स असते हे जनतेच्या प्रोटेक्शनसाठी असते की नेत्यांच्या प्रोटेक्शनसाठी असते, हा एक प्रश्नचिन्ह आमच्यासाठी निर्माण झाला होता। काल तू राहुल गांधींना भेटला, बराच वेळपर्यंत चर्चासुद्धा झाली, काय नेमकी राहुल गांधीशी चर्चा झाली, काय सांग? राहुल गांधीशी आमची चर्चा झाली, त्याच्यामध्ये आम्ही 6 लोक होतो। महाराष्ट्रातनं 3 लोक होतं, जसं मुस्कान होती, रिया होती। आम्ही सगळे तिथे गेलो होतो, आम्हाला बोलवलं होतं, आम्ही सगळं चर्चा केली त्यांच्यासोबत। ज्या चर्चेमध्ये 20 जुलैला झालेल्या झडप होती, जे पोलीसवाल्यांनी आमच्यावर कारवाई केली, अत्याचार केला, बलप्रयोग केला, अत्यंत बलप्रयोग केला। त्या बलप्रयोगाचे त्यांनी चिंता जाहीर केली होती की का घडलं होतं, कसं घडलं होतं, हा सगळा प्रश्न त्यांनी विचारला आम्हाला। आम्ही सगळं पूर्णपणे त्यांना सांगितलं होतं की असं असं घडलं, त्यानंतर असं घडलं। तर त्या गोष्टीची त्यांनी खंत व्यक्त केली आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास आताही कोणी देत असेल, कर्मचारी असो किंवा कुठल्याही प्रकारच्या भारतीय जनता पार्टीच्या किंवा कुठल्याही अनदर दुसरा कुठला नेता असेल, तो तुम्हाला त्रास देत असेल, तर ते गोष्ट आम्हाला तुम्ही कळवा। आणि तुमच्या परिसरात जर कुठल्याही प्रकारची समस्या तुम्हाला वाटत असेल, की स्टुडंट्स युनियन असो किंवा एज्युकेशनल सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल, तर तुम्ही CJP सोबत आवाज सुचवा। तुम्ही CJPचे कार्यकर्ते आहात, तुम्ही CJPचे टीमचे मेंबर्स आहात, तुम्ही सगळे उचला आवाज। पण तुमचा आवाज मी संसदपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न मी पण करेन। काय वाटतं एकंदर राहुल गांधी सोबत सगळी चर्चा झाल्यानंतर आता एक काय वाटतं आणि CJPच्या आंदोलनाची पुढची दिशा? ज्या प्रकारे तुम्हाला माहिती आहे की अभिजित दिपके दादांनी काल आणि आज एक मीटिंग ठेवली होती। आज बहुतेकांश 2 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स होणार आहे। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना नवीन दिशा आणि निर्देश दिले जाईल की आता पुढे काय करायचं आहे आणि कुठल्या प्रकारे आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत आणि कसं व्हॉलेंटियर्सना सगळ्यांना एक जबाबदारी दिली जाईल आणि प्रत्यक्षात आम्ही संघटन मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहोत। राहुल गांधींनी काही टिप्स दिल्या आहे की? राहुल गांधी एक जमिनी नेता आहे आणि ज्या प्रकारे मी तर पक्षात नाही आहे, पण मला ज्या प्रकारे असं वाटते की ते यूथशी जुळलेले आहे आणि यूथचे प्रश्न ते मांडतात। कारण की नेता प्रतिपक्ष असूनही त्या सगळ्या मुलांपर्यंत ते पोचले, जे मुलांवर कारवाई झाली। असे अनेक मुलं आहेत ज्यांच्यावर अत्याचार झाला पण त्यांचे चेहरे समोर आलेले नाही आहे। पण मी त्या गोष्टीसाठी पण मी त्यांच्या जज्ब्याला सल्यूट करतो। जे मुलं होते प्रत्यक्षात आपण ह्या ह्या सगळ्या गोष्टी जे आहे की आपण रोज हे सगळं घडतं आपल्यासोबत, एवढा संकट आपल्यावर त्या दिवशी घडला आणि त्यामुळे राहुल गांधी बोललेत की तुमच्या प्रश्नांना जर संसद भवनात मी उचलणार नाही तर माझ्यापेक्षा मोठा अमानवीय मनुष्य मी नाही होणार नाही। तू युवक आहे आणि आता युवकांचं ज्याप्रमाणे हे सगळं आंदोलन सुरू आहे, पुढे काय नेमकं डोक्यामध्ये आहे, काय नागपूरतून काही करायचं? हां, नागपूरची सुरुवात तर मी माझ्या गावातूनच करणार आहे। माझ्या गावापासून तर नागपूर शहर असो, मग नागपूर शहर असो, की महाराष्ट्र असो, महाराष्ट्र की भारत,
मी सगळीकडे माझ्या क्षेत्रापासूनच आवाज उचलणं माझं कर्तव्य आहे, कारण की मी जिथे राहतो तिथे जी शाळा वगैरे आहे, जी शिक्षण व्यवस्था आहे, ती अत्यंत दुर्दैव गोष्ट ही आहे की आता आपण एवढं समोर आलेलो आहोत, 75-76 वर्ष समोर आलेलो आहोत, तरी शिक्षण व्यवस्था प्रणाली त्यांची आताही ते कुठे ना कुठे ढासळलेली आहे. आणि एकच टीचर पूर्ण 1ली ते 4थीपर्यंत सगळ्या वर्गाला शिकवत आहे. तर याच्यावर कुठे ना कुठे संशोधन करून, संज्ञान करून गोष्टी समोर गेल्या पाहिजेत. असा एक काही ब्लूप्रिंट आम्ही तयार करणार आहोत, कारण की ऑलरेडी आम्ही एक बनवलेला होता, पण आता आम्हाला गरज वाटते की मला पहिलं असं वाटत होतं की मीच आहो का ह्या देशात की जो आवाज उचलू शकतो. तर पण 20 तारखेला 20 जुलैला ह्या सगळ्या असंख्य लोकांचा बळ बघून आणि जबाबदारी आणि जज्बा बघून देशाप्रती मला माहीत पडलं की मीच नाही तर असंख्य लोक आहेत की जे ह्या देशासाठी लढत आहे, जुळत आहे, पण ते आतापर्यंत जुळले नव्हते एकामेकाशी. पण आता आम्ही सगळे एकामेकाशी जुळलेलो आहोत आणि आम्ही आपलं संघटन मजबूत करू. शिक्षण व्यवस्था असो किंवा कुठलीही व्यवस्था असो, तिथे जिथे पण सुधारणा करण्याची गरज पडेल तिथं आम्ही सगळे राहू. नक्कीच. तर हे होते भारत यांनीच या ठिकाणी सांगितलं आहे की जे व्यवस्था आहे किंवा आपल्याला जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर आणखी कॉन्फिडन्समध्ये कुठेतरी वाढ झाल्याचं सुद्धा तो बोलून दाखवताना पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.